त्या लोकांच्यामुळे ते असं झालं, पण ते तसं नव्हतं. आमचे खरोखर जेन्युइन प्रॉब्लेम होते आणि आम्ही तिथे गेलेलो की आमचे पैसे द्या आम्हाला, तर ते ऐकले नाही त्यांनी आणि त्यामुळे मग ते पोलीस आणि क्या एक आदमी आके बंद करा रहा है, बंद करो ये करो, फिर मैं बंद करूँ फिर वो छाड़ू, क्या बच्चों का खेल क्या? माईकचं कसं नको तुम्हाला सांगतो का, वही खुद बोल रहा है बंद करो. एवढे इकडे जमा झालेलो, याला परमिशन ना बोल रहे ना सर. आपण आपली एक कृपा आहे, मेहरबानी समजा ग्राउंडची, की आपल्याला त्यांनी म्हणजे एक उपलब्ध करून दिलं समजा, म्हणजे बोलायला चान्स वगैरे भेटतो. तर ते एवढे सगळे आपण कुठे जमा होणार आणि सगळं घोळका आहे, ते सगळे वादाचे विषय आहेत ते नंतर. तर म्हणून आपण जे जमा झालेलो आहोत, तर आज ज्यांनी काय आणले असतील आपले इन्व्हेस्टमेंट प्रूफ आणि ज्यांना कंप्लेंट करायची असेल ते काय जबरदस्ती नाही आहे. तर तुम्हाला कसं वाटेल तसं कोणावरती काहीही जबरदस्ती नाही, कोणी कंप्लेंट करा नका करू, पण आपले पैसे जर आपल्याला पाहिजे असतील ना, तर आपल्याला काही ना काहीतरी हातपाय हलवणं गरजेचं आहे, हे तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं. बाकी कोणाला काय शंका काय असतील तर तुम्ही विचारू शकता. म्हणजे मी काय आंगणीचा माणूस नाही आहे, तुमच्या शंकांचं निरसन नाही करू शकत, पण आपण खूप म्हणजे आमच्या कमिटीने एवढे तुम्हाला सांगतो अक्षरशः काढले, फोटो काढले, आम्हाला थोडेसे शिवीगाळ पण केली थोडीशी, कशासाठी की आपल्याला सामंजस्याने मिटवता यावं. त्याच्यानंतर कमिटीने 4-5 वेळा 2-3 वेळा मला न घेता, म्हणजे मी शिव्या देतो म्हणून मला आंगणे सरांनी सांगितलं की याला नाही भेटायचं. तर बाकी मी सोडून दुसऱ्या कमिटीचे दुसरे मेंबर पण जाऊन भेटले, पण तरी देखील त्यांनी और अभी आ गए हैं, लोगों को 11 बजे बुलाया जरूर, नो डाउट 20% प्लान थोड़ी दिला दिक्कत होता परेशानी की होने की वजह से 1 घंटा फायनान्शियल एक्सपर्ट कोई बात नहीं है, त्यांचं देखील त्यांनी काय ऐकून नाही घेतलं आणि ते त्यांचं ऐकलं. त्यांनी फक्त एकच धरून ठेवलं की मी आता शून्य झालो, हे मला तर काय मान्य नाही. बाकी तुम्हाला कोणाला मान्य शून्य कसं होऊ शकतो मला सांगा ना. शक्यच नाही असं शून्य, एवढे पैसे घेतले आपण आणि शून्य झालं, तर हे काय बरोबर. त्यांची जबाबदारीचं त्यांनी ऑर्डर टाकला होता. तर जबाबदारी आपण आपले जेवढे लोक आपण इथे जमलो ना, या लोकांनी सगळ्यांनी जबाबदारी पार पाडली, ती म्हणजे 4 वर्ष थांबायची जबाबदारी. एवढी कोणी थांबत नाही जबाबदारी, म्हणजे आपण जेवढी जबाबदारी पाळतोय ना, तेवढी जबाबदारी 1% जरी त्यांनी पाळली तर हे सगळं एवढं उभं करायची काही गरज नाही. असं बाकीची काय बोलायचं असेल, ॲक्शन आता असं ठरलेलं आहे. हां, आता वकिलांशी आमचं बोलणं झालेलं आहे, त्यांचे जास्त अमाऊंट आहे, त्या लोकांचं पण आपण त्यांच्याशी सल्लामसलत कसं हँडल करायचं ते आपण बघूया. आणि आपण सगळ्यांनी ठरवलं की बेसिकली चांगली ॲक्शन घ्यायची, अशी ॲक्शन नाही. मी स्वतः आम्ही सगळं कोर्टात जाणार, ज्यांना काय असेल काय प्रॉब्लेम तर त्यांनी काय जबरदस्ती नाही आहे, थोडाफार खर्चाचं कॉन्ट्रीब्युशन करून काय जो फंड जमा झाला आहे त्याच्यातून असं वापरून ते आपण हे सगळं करणार आहोत. आणि 100% आपण आपला प्रयत्न करू की आपल्याला आपले पैसे मिळाले पाहिजे, निदान हे तर कळेल की आपले पैसे गेले कुठे. श्रम भाऊ, माझा एक पॉईंट, आता मी पण केसमध्ये आहे, आताच भाऊंशी सर्वांशी बोललो. केसमध्ये करण्यापेक्षा ना, एवढी आपली पब्लिक आहे ना, एक दिवस एक इंडिव्हिज्युअल आपण जर मुख्यमंत्री एखादं ॲप्लिकेशन सर्वांचे दिलं, कारण या बदलापूरची घटना रिॲक्शन आली तर पब्लिकचा कोकणमध्ये काय आजची कंपनी होती, तिथे भरपूर लोकांचे पैसे, ते गोरगरीब आहेत, बहिणी आहेत, हँडिकॅप आहेत, रिटायरमेंट आहेत, पैसा जर कोर्टामध्ये गेलं ना, शेवटी वकील पण काय आपली पोली भाजी काढून घेतात. हे अनुभव आलेले. आपल्याला रिॲक्शन करायचं असतं पहिल्या ना, मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला एक ॲप्लिकेशन पूर्ण आपण गेलो ना आणि त्यांना भेटणे आपलं कर्तव्य, कारण ते आपले मुख्यमंत्री आहेत. लक्षात आलं का? त्याच्यानंतर मग आपण ही ॲक्शन करू. जेव्हा ते जाईल ना, तेव्हा आम्हाला म्हणजे रिॲक्शन होईल असं मला वाटतो. बाकी तुम्हाला तिथे तारीख पे तारीख कोणालाही भेटा अंग नाही देणार, कुठून देणार मुख्यमंत्री पैसे आपल्या सरकारी तिथं देणार आहे का? तुम्ही माझ्या मते सरांचं सरांचं ऐका, पोलीस केस करा आणि कोर्टात दाखल करा. त्याच्यात ऐका एक मिनिट आपण आहे ना
दबाव आता मग ऐका मी सांगतो, मी स्वतः मंत्र्यात कामाला गृह विभागात काम केलंय. आपण जरी मुख्यमंत्र्यांना जरी आपण निवेदन दिलं, हजार लोकांनी साहेब काय होणार, जास्त मुख्यमंत्री काय करणार, ते आपल्या निवेदनावर एक रिमार्क मारणार गृह विभागाला की उचित कार्यवाही करावी. गृह विभाग काय करणार, तिकडच्या संबंधित सिनियर DCPना पत्र पाठवणार, नंतर तेच फिरणार आणि शेवटी काय कळणार की ऑलरेडी याच्यावर केस झालेली आहे, कोर्ट केस चालू आहे. हा अभिप्राय देऊन परत शासनाला जाणार. मला एवढंच म्हणायचं की आपण मुख्यमंत्र्यांना वगैरे काही अर्ज करायचे, आपल्याला फक्त एक चांगला वकील नेमायचा आहे, कॉन्ट्रीब्युशन काढायचं आणि आपण केस ठोकून द्यायची, बस. एक्झॅक्टली, बस हाच पर्याय आहे, बाकी काही नाही. एक मिनिट नाही होणार. ऐका मी काय बोलतो, ऐका. तुमचं कसं, माझं काय म्हणणं आहे माहिती काय, आपण यांना सगळे मार्ग करूया. मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, जेवढं आहे ना तेवढं सगळं करूया. लेटर दे दो. आणि इन्व्हेस्ट केलं ना की पॉलिटिकल आपल्याकडे फंड आला की तुमचे केस पाठी टाकून एकदम देणार करणार नाही. साईड बाय इकडे जरा जा. आपण जे करणार आहोत ना, 52 लोकांनी जे केलं त्याच्यामध्ये त्यांच्या त्रुटी अशा होत्या की त्यांनी म्हणजे केलं चांगलं काम, पण त्यांनी त्याचा पाठपुरावा व्यवस्थित कोकण केला नाही. स्मार्ट परिवार, ते वेळेवर तारखेवर और एक्चुअली उन्होंने केले. स्मार्ट बनाया था, लेकिन आपको बता दूं लोगों को भूखे मार रहे हैं. कितने लोग, सैकड़ों लोग दरअसल आत्महत्या कर लिया. हकीकत सच्चाई ये है. उनकी पूरी अगर जवाबदारी की मैं बात करूँ तो शांत तांगने का है. और इस तरह का वीडियो डालता है, जो करना है वो कर लो. इस तरह की वीडियो डालता है. सगळ्यात खूप वाईट परिस्थिती माझी तुम्हाला दाखवलं मी